मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 23 नोव्हेंबरचा रविवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यू मध्ये एक खास झालंय ते म्हणजे नंदिनीला स्वतःहून त्या NRIचा फोन आलाय आणि आजचा एपिसोड तसा ओके होता. तर काय काय झालंय ते पटापट सांगते. तुमचाही रविवार आहे ना, जास्ती वेस्ट न करता आजचा रिव्ह्यू जरा फास्ट देते. सुरुवातीला त्यांनी जरा मागावून दाखवलंय. तो म्हणतो ना, पार्थ चला तुम्ही दोघी जणी तुमचं तुमचं युद्ध लढा. मग टाळी देत असतो त्या अनिशाला. मग ही काव्या त्याचा हात मागे करते. पार्थला काव्या ओरडून म्हणते, काय हो देशमुख, माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीला फ्लर्ट करताय का? पार्थ म्हणतो, तुम्हाला काय करायचंय, मी काही करेल. बरं चला चला अभ्यास करा, उगाच टाइमपास नका करू, मी चाललोय बाहेर, डिस्टर्ब नको ना तुम्हाला, असं म्हणून आता त्याचे काही सामान, पुस्तकं, मोबाईल वॉटेवर घेतो आणि चालला जातो. आणि पुन्हा जाताना म्हणतो, अभ्यास करा. आता ही अनिशा म्हणते, कोणीतरी जेलस होतंय. काव्या म्हणते, ए अनिशा, अभ्यास कर, आगाऊपणा करू नकोस, चल बाई रिव्हिजन करूयात. इकडे आता या मायलेकी लागल्यात कामाला. वसू आत्या सफरचंद घेऊन आल्यात रम्याला खायला. रम्या म्हणते, आई अगं खरंच ती नंदिनी हार परत आणेल का ग? वसू आत्या म्हणतात, ए रम्या, कशाला उगाच टेन्शन घेतेस, ती नंदिनी वायफळ बडबड करते, ती काही करणार नाहीये ग. आता ही रम्या म्हणते, आई तू त्या दीपकचं प्रकरण विसरलीस का? तेव्हा आपण गाफील राहिलो होतो. नंदिनी तिने आकाश पाताळ एक केलं आणि कोण तो सँडी का कोण त्याला शोधून आणलं ना तिने. अगं सगळे चक्र मग आपल्या विरोधात गेले होते आई. त्यावर वसवात्या म्हणतात, ए रम्या, त्यावरची गोष्ट वेगळी होती. त्या सँडीला त्या नंदिनीने कुठल्या गल्लीबोळातून शोधून आणलं होतं. आता ती तो सोन्याचा हार शोधते. आता तो हार केव्हा 7 समुद्रापलीकडे उडून पण गेला असणार आहे. तिला तो हार मिळणार नाहीये बाई, तू नको टेन्शन घेऊ. रम्या म्हणते, तुला वाटतंय खरं, पण आई तुला एक सांगू का, ती नंदिनी जेव्हा जेव्हा असं बोलते ना की नंदिनी बोलून नाही करून दाखवते, माझा तेव्हा कॉन्फिडन्स डाऊन होतो ग. वसू आत्या म्हणतात, अगं रम्या, आता नंदिनीच्या बाबतीत जो तमाशा करायचा होता आपला तो करून झाला. आता आपलं टार्गेट काय, काव्या. आता आपण त्या सुनीताला फोन करू आणि तिला विचारू, फोन करू, तिला भेटू. आता रम्या म्हणते, ए आई थांब, त्या सुनीताला तू फोन करतेस पण तिला सांगणार काय, आपण कशाला फोन करतोय तिला ते. वसू आत्या म्हणतात, थांब ग बाई, तू सोड ना ते माझ्यावर, चल फोन करू. आता यांना ते कॉलबॅक आला होता ना सुनीताचा, त्या नंबरवर ह्या वसुबाई फोन लावतात. आता बघा, फोन लावल्यावर आवाज बदलून बोलतात बरं का. रम्या म्हणते, ए आई स्पीकरवर फोन ठेव, मला पण ऐकायचंय. वसू आत्याने फायनली ओरिजिनल सुनीताला फोन लावला. आता ही सुनीता बोलत असते कस्टमरशी, तेवढ्यात फोन वाजतो तिचा. आता सुनीता फोन रिसीव्ह करते. वसू आत्या तिकडनं मुद्दाम वेगळ्या आवाजात बोलतात बरं का. वसू आत्या, हॅलो मॅम, मी नंदन ट्रॅव्हल्स मधनं बोलते. तुम्हाला आमच्या ट्रॅव्हल्स कडनं फ्री पॅकेज लागलंय बरं का, 3 days आणि 4 nights. सुनीता म्हणते, फेक कॉल्स करू नका, आय एम नॉट इंटरेस्टेड. आता लगेच वसू आत्या म्हणतात, अहो मॅम मॅम, फेक कॉल नाहीये हो मॅम. अहो तुम्ही एकच काम करा, म्हणजे आम्ही तिकीट तुमच्या पत्त्यावर पाठवतो, ऍड्रेस सांगता का तुमचा. आता सुनीता तिकडनं चिडते आणि म्हणते, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का, तुमच्या ऑफरमध्ये मला इंटरेस्ट नाहीये. आता यांना तिच्या कॅफेचा ऍड्रेस हवा ना, म्हणून ही सगळ्या उचापात्या चालू आहेत. तेवढ्यात आता कोणीतरी सर्वंट विचारते सुनीताला, मॅम ही ऑर्डर कोणाची आहे. सुनीता तिला सांगते, टेबल नंबर 4 वर का 3 वर दे. मग आता लगेच वसू आत्या तिकडनं म्हणतात, मॅडम तुमचं रेस्टॉरंट आहे का. सुनीता म्हणते, हो आहे, पण इट्स नन ऑफ युअर बिझनेस. आता सुनीताने चांगलंच ओरडलंय बरं का वसू आत्याला आणि म्हणतात, हे बघा, आता पुन्हा फोन केला ना तुम्ही तर मी पोलिसांना बोलवेल, ठेवा फोन आता. सुनीता हुशार आहे प्रेक्षकांनो. आजकालच्या या फेक कॉल्समुळे ती बरीच अवेअर झाली आहे असं दिसतंय खरी. आणि अशा फेक कॉलला खरंच एंटरटेन करायचं नसतं. तर असो, आता वसू आत्याचा सॉलिड पचका झालाय. रम्या म्हणते, आई हीच आहे ती सुनीता माजुर्डी कुठली, एक शब्द सुद्धा ती प्रेमाने बोलत नाही बघ ना. वसू आत्या म्हणतात, जाऊ दे ना रम्या, आपल्याला काय तिच्याशी संसार करायचा आहे का. वसू आत्या काही जोक मारतात. रम्या म्हणते, मग फोन करून काय उपयोग झाला. वसू आत्या म्हणतात, काय ग रम्या, एखादी गोष्ट करत असताना तू कान आणि डोळे कधीच उघडे ठेवत नाही का. रम्या म्हणते, म्हणजे. वसू आत्या म्हणतात, अगं फोन चालू असताना सुनीता एका वेटरशी बोलत होती ना, ऑर्डर टेबल नंबर 3 वर ठेव, याचा अर्थ काय होतो, कळलं नाही का तुला. रम्या म्हणते, मला नाही काही कळलं, याच्यावरनं काय कळणार होतं. आता वसू आत्या म्हणतात, बाई खरंच ग रम्या, किती बिंडोक आहेस ग तू. अगं आपण त्या फुटेजमध्ये काय पाहिलं, काव्या कॅफेमध्ये बसली होती ना, म्हणजे त्या सुनीताचं कॅफे आहे आणि हे कॅफे त्या सुनीताचंच असेल जिथे काव्या बसली होती. मग रम्याची ट्यूबलाईट पेटते. रम्या म्हणते, अगो हो ग आई, माझ्या लक्षातच नाही आलं हे.
व स्वात्या म्हणतात आता आपल्याला ते कॅफे कुठे हे कळलं पाहिजे, म्हणजे सुनीतापर्यंत पोहोचता येईल. रम्या म्हणते ए आई, त्या कॅफेचं नाव काव्याला माहितीये ना, आपल्याला कसं कळेल? अगं त्या व्हिडिओमध्ये पण काही कळत नव्हतं ना कुठे कॅफे आहे काय आहे. व स्वात्या तिला आता भन्नाट आयडिया देतात बरं का, आणि म्हणतात ए रम्या, अगं तू पण ना, अगं ती काव्याची मैत्रीण आली आहे ना घरी, अगं तिला विचार ना. रम्या म्हणते ती अनिशा. व स्वात्या म्हणतात अगं तीच ग, त्या अनिशाला माहित असेल ना काव्या कुठल्या कॅफेत जाते, केव्हा केव्हा जात होती. नाही म्हणजे काव्याने जरी सांगितलं नाही ना नाव, तरी पण अनिशाकडनं आपण त्या कॅफेचं नाव काढून घेऊ शकतो नाही का. मग रम्याला कळतो अरे हो की करेक्ट आहे, हे तर सोपं आहे. आता ती अनिशाच आपल्याला कॅफेचं नाव सांगू शकेल. आता इकडे बघा हा, नंदिनीला त्या NRIचा फोन आलाय. नंदिनी कपड्यांच्या घड्या घालत असते. तेवढ्यात आता फोन रिसीव्ह करते नंदिनी आणि म्हणते कोण बोलतंय. आता तिकडनं ते म्हणतात मी, ज्यांनी तुमचा हार विकत घेतलाय तो. नंदिनी भलतीच खुश होते आणि म्हणते अहो तुम्ही का, अच्छा अच्छा, अहो तुम्ही तुमचं नाव काय सर, प्लीज सांगाल का, तुम्ही भारतात आहात ना. आता त्यावरती तिकडनं ते NRI म्हणतात माझं नाव वेदांत आहे आणि मी सध्या भारतातच आहे. मी सोशल मीडियावर या हाराचं डिझाईन पाहिलं आणि म्हणूनच मी तुम्हाला कॉल केलाय. मॅडम तुम्ही असं का विचारलं की मी भारतात आहे का, नाही म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती आहे का, तुम्ही ओळखता का मला. नंदिनी म्हणते नाही म्हणजे हो, म्हणजे ॲक्च्युली तुम्ही NRI आहात एवढंच मला माहिती आहे सर. ॲक्च्युली ना मला ना तुम्हाला भेटायचं होतं, प्लीज त्या हाराविषयी मला महत्त्वाचं बोलायचं आहे सर. ते NRI म्हणतात बोला ना मग आत्ताच काय बोलायचं ते. नंदिनी म्हणते सर प्लीज भेटून बोलूयात का, महत्त्वाचा विषय आणि अत्यंत नाजूक, प्लीज मला तुम्हाला भेटूनच बोलायचं होतं. ते वेदांत म्हणतात मॅडम मी ना उद्या सकाळी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे ॲक्च्युली, त्यामुळे नाही भेटता येणार. नंदिनी म्हणते सर तुम्हाला जायच्या आधी सकाळी भेटू का मी, प्लीज प्लीज प्लीज, मी फार वेळ नाही घेणार तुमचा, थोड्याच वेळ सर प्लीज, महत्त्वाचा विषय हा, मला भेटावं लागेल आणि तुमच्याशी बोलावं लागेल प्लीज. ते वेदांत म्हणतात ठीक आहे मॅडम, तुम्ही एवढा आग्रह करत आहात तर भेटतो मी तुम्हाला. नंदिनी म्हणते धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच सर. ते वेदांत म्हणतात ठीक आहे, मी तुम्हाला SMS करतो आणि जागा कळवतो. नंदिनी म्हणते चालेल, तुम्ही मला कळवा, मी वाट बघते तुमच्या SMSची. असं म्हणून आता नंदिनी फोन ठेवून देते. आता भलतीच खुश झाली आहे नंदिनी. प्रेक्षकांनो जे दाखवायचं ते दाखवे ना बाबा. या हाराचं सस्पेन्स इतकं ओढून ताणून ठेवलंय की विचारू नका. आपल्याला रोजच अशी अपेक्षा असती आज तरी हार भेटेल, उद्या तरी हार भेटेल, पण काहीतरी मध्ये आपलं दाखवतात. नंदिनी भलतीच खुश झाली आणि विचार करते चला आता आजीचा हार मला नक्की मिळणार. काव्या आणि अनिशा आता दोघी जणी किचनमध्ये असतात बरं का. आता हे सीन जरा मला विचित्र वाटला बरं का प्रेक्षकांनो. विचित्र म्हणजे टाइमपास सीन होता. काव्या आता त्या अनिशाला म्हणते काय ग, हात चालव ना पटपट अनिशा, आपण काय चौथीची परीक्षा देत आहोत का, IAS ची परीक्षा देतोय ना, तुला IAS व्हायचंय की नाही, एक एक मिनिट महत्वाचा आहे इथे. त्यावर अनिशा म्हणते ए शाणे, तू पण कॉफी पितेस ना. काव्या म्हणते तुला काय हुक्की आली आहे ग मध्येच काहीतरी प्यायची. आता त्यावरती अनिशा म्हणते मग तू पितेस ना कॉफी. काव्या म्हणते मग तू पण पितेस, मग मलाही काहीतरी प्याव वाटलं ना. मग आता ही अनिशा चिडवायला लागते काव्याला आणि म्हणते काय ग, एक एक मिनिट महत्वाचा आहे म्हणतेस आणि स्वतः कोणासाठी कॉफी बनवतेस ग, ती कॉफी किती घोटतेस तू, मला काही कळत नाही का काव्या. एक काव्या, तुला कॉफी प्यायची असती तर तू पटकन बनवली असती, अशी घोटून घोटून कॉफी बनवतेस म्हणजे नक्कीच पाठ जिजूंसाठी बनवतेस ना. काव्या म्हणते ए चल गप्प बस, काही आपलं बोलतेस अनिशा, तुझं काहीतरीच असतं, तुला ना तुझ्या तोंडाला चिकटपट्टी लावताच येत नाही, आगोपणा करते, बडबड करते, आटप लवकर, चहाकडे लक्ष दे, मी आलेच तोपर्यंत. आता ही अनिशा पुन्हा चिडवते तिला आणि म्हणते काय करणार आहेस तोपर्यंत, कॉफी देऊन येते का जिजूंना. आता काव्या निघून जाते तेव्हा अनिशा चहा करत असते. आली बाबा ही रम्या लगेच तिथे. आता रम्या विचार करते या अनिशाकडनं आता कॅफेचं नाव काढतेच. अनिशा आता चहा करत असते तेव्हा अनिशाला काही इंटरेस्ट नसतो बरं का रम्याशी बोलण्यात. आता मुद्दाम येते तिथे रम्या आणि म्हणते काय ग अनिशा, चहा करतेस का. आता रम्याला ही अनिशा मुद्दाम कुचकं बोलते आणि म्हणते नाही ग रम्या, मी वाईन बनवते. रम्या म्हणते काय. त्यावर अनिशा म्हणते काय ग, तुला दिसत नाहीये का, चहा उकळवतीये, चहा करतीये, तरी पण तुला दिसत नाही का मी चहा बनवते ते. आता ही रम्या म्हणते वा ग वा, बोलण्याच्या बाबतीत काव्याची मैत्रीण शोभून दिसते बरं का तू. ए काय ग अनिशा, उद्या तुमची एक्झाम आहे ना, झाला का ग तुमचा अभ्यास. अनिशा म्हणते काय ग रम्या, तुला माझ्या अभ्यासाची बरीच काळजी आहे. रम्या म्हणते
काव्याने तुझ्या डोक्यात माझ्याबद्दल उलटसुलट भरलेलं दिसतंय. एनिवे, तू आपली सहज स्वयंपाकघरात दिसली म्हणून मी आले. अगं पण तू चहा का पितेस? मी तुला कॉफी बनवून देऊ का? माझ्या हातची सिनेमन कॉफी खूप छान होते. त्यावर आता ही अनिशा तिला म्हणते, अगं ए बाई, मला माहिती आहे तुझ्या हातची ती सिनेमन कॉफी जगभरात फेमस आहे, पण मला नकोय आता. लगेच रम्याला राग येतो बरं का. रम्या विचार करते, अरे यार, मला गरज नसती ना तिची लायकी दाखवून दिली असती हिला, असंही मनात बोलते. आणि विचार करते, जाऊ द्या, आता गोड गोड बोलूनच मला नाव काढावं लागेल कॅफेचं. आणि मग म्हणते कशी रम्या, अगं ए अनिशा, अगं तुझी परीक्षा म्हणजे तुम्हा दोघींची परीक्षा झाल्यावर आपण असं कुठे जाऊयात का बाहेर एखाद्या कॅफेमध्ये चिल करायला? आता अनिशा म्हणते, ए सॉरी रम्या, मी फक्त काव्यासोबत जात असते कॅफेमध्ये. रम्या म्हणते, अगं तू तिच्यासोबत नेहमीच जात असशील ना एखाद्या साध्या कॅफेमध्ये. मी तुला अशा छान बेस्ट कॅफेमध्ये घेऊन जाईल. आणि तुला रील्स वगैरे बनवायला आवडतात ना, अगं आपण त्या कॅफेमध्ये छान रील बनवू. त्यावरती आता लगेच ही अनिशा चिडून म्हणते, ए हॅलो, मी आणि काव्या जगातल्या बेस्ट कॅफेमध्ये जातो, सो प्लीज हा. रम्या म्हणते, ओ अशा कुठल्या बेस्ट कॅफेमध्ये जाता ग तुम्ही? अनिशा म्हणते, बँड्राच्या कॅफेमध्ये जातो आम्ही. दक्ष दक्ष का तक्ष असं काहीतरी नाव आहे. आणि तेव्हा ती पुढे म्हणते, अनिशा आम्ही दोघीच जातो तिथे, पण तू काय एवढा इंटरेस्ट घेतेस ग त्या कॅफेमध्ये? आणि मी तुझ्यासोबत काही चिल करायला येणार नाही रम्या, ओके? सो प्लीज डोंट इवन ट्राय, असं म्हणते आणि चालली जाते बरं का. रम्या आता अनिशा गेल्यावर विचार करते, काय इडियट आहे ही पोरगी, मी कशाला हिच्यासोबत चिल बिल करायला जाणार आहे कॅफेत. पण असो, मला आता कॅफेचं बोलणं कळलं, म्हणजे मला जे हवं होतं ते कळलं. बँड्रामधला कॅफे दक्ष. आता बघा प्रेक्षकांनो, हिने लगेच सोशल मीडियावरती ते सर्च केलंय आणि सोशल मीडियावर सर्च केल्यावर तिला लगेच कळलं की हा तोच कॅफे आहे ज्या कॅफेत काव्या बसली होती. सोशल मीडियावर त्या कॅफेचे काही फोटोज आणि व्हिडिओ आहेत, त्यामुळे रम्याला तेव्हाच कळलं की हा तोच कॅफे आहे जिथे काव्या बसायची नेहमी. त्यामुळे आता सुनीताला सापडणं या दोघींसाठी खूप इझी झालंय बरं का प्रेक्षकांनो. आता या दोघी मायलेकी सुनीताच्या कॅफेमध्येच जाणार आहेत. रम्या ते सगळं पाहून भलतीच खुश होते आणि उड्या मारते आणि म्हणते, येस येस, मला ऍड्रेस मिळाला, सुनीताचा ऍड्रेस मिळाला. आता आपल्याला त्या पेनड्राईव्ह मधलं सगळं सत्य सुनीताकडनंच कळेल. वा वा काव्या, आता तुझं सत्य आम्हाला लवकरच कळेल. रम्या अशी स्वतःच्याच मनाशी बडबडत असते. आता पुढच्या सीन मध्ये तुम्हाला चंपी बघायला मिळणार आहे. नंदिनी बाई पुन्हा कपड्यांच्या घड्या घालताय. ही दिवसभर कपड्यांच्याच घड्या घालते का प्रेक्षकांनो? नंदिनी आता त्या हाराकडे बघते, पेपर मधल्या फोटोकडे, आणि तिला पॉझिटिव्ह वाटायला लागलेलं असतं. तेवढ्यात आता जीवा येतो, त्यामुळे नंदिनी तो पेपर पटकन लपवते. आता जीवाला म्हणते, अय्या आला तुम्ही, या. जीवा थकलेला असतो बरं का. नंदिनी म्हणते, हे घ्या पाणी. जीवा म्हणतो, थँक्यू. आता तो एकदम असं भरभर पाणी प्यायला लागतो. नंदिनी म्हणते, सावकाश सावकाश, काय गडबड गडबड पाणी पिताय? आता त्याच्या चेहऱ्यावर पाणी पडलेलं असतं, ते ती टिपते आणि म्हणते, काय हो, काय झालं? खूप थकवणारा गेला का आजचा दिवस? डोंट वरी, दिवस थकवणारा गेला असेल, पण आजची रात्र फ्रेश राहणार आहे तुमच्यासाठी. चला बरं, तुम्ही फ्रेश व्हा, मी एक छान चहा करते आपल्यासाठी. तुम्ही ना कपातनं चहा घ्या, मी बशीतनं सुर्र आवाज करत चहा पिऊया. जीवा म्हणतो, ए नको नको नंदिनी, एक तर मी दिवसभर खूप खूप थकलोय आणि तू किती बोलतेस ग, मला ना आता थोडी शांतता हवी आहे, नको चाव चाव करू घरी आल्यावर. नंदिनी म्हणते, ओ काय बोलताय जीवा, चाव चाव काय, मी काय शाळेत जाणारी दूध पिणारी मुलगी आहे का? जीवा म्हणतो, काय नंदिनी ग, तू मस्करी करतेस? नंदिनी म्हणते, मग काय, ऑफिस सारख्या सिरियस मॅटर मधनं जेव्हा नवरा घरी येतो ना, तेव्हा नवऱ्याची मस्करीच करायची असते. अहो टर उडवायची असते नवऱ्याची, मग त्याचा थकवा असा असा उडून जातो. जीवा थकलेला असतो, तो लिटरली तिला हकलवतो आणि म्हणतो, ए नंदिनी नको नको बडबड करू, अगं मी खरंच खूप थकलोय, तू एक काम कर, तू खाली जा बरं, जा तू खाली. नंदिनी म्हणते, अरे वा, मी का खाली जाऊ, जायचं तर तुम्ही जा. जीवा शेवटी म्हणतो, अगं ए, हात जोडू का मी, खूप काम होतं ग मला. नंदिनी शांत बस ग प्लीज, मग माझं डोकं पण दुखतंय. नंदिनी म्हणते, डोकं दुखतंय का, अरे वा ग्रेट. अहो तुम्हाला माहितीये का, माझ्या बाबांचं असंच डोकं दुखायचं ऑफिसमधनं आल्यावर, तेव्हा ते मला नेहमी म्हणायचे, नंदिनी चंपी कर बरं माझी छान तेलाची बाटली घेऊन ये. मी ना आता अशीच माझ्या बाबांना बसवायचे खाली. आता नंदिनीने हे सगळं त्याला प्रॅक्टिकली करून दाखवलंय बरं का जीवाला. आता नंदिनी म्हणजे असं गमती गमतीत गप्पा गप्पांमध्ये लहान लेकरासारखं त्याला गुंतवते आणि त्याच्या डोक्याची तेल मालिश करून देते.
आता नंदिनी जीवाला म्हणते, बघा बघा मी ना माझ्या बाबांची डोकेदुखी अशी पळवून लावायचे. जीवा म्हणतो, काय बोलतेस तू? त्यावर आता नंदिनी म्हणते, ऑफिसमध्ये तुम्हाला रगडून काढलंय ना, आता तुमच्या डोक्याची मस्त तेल मालिश करते, मस्त रगडून काढते तुमचं डोकं. अहो अशी छान तेल मालिश करते की नहीं, सब परेशानी भूल जाओगे मालिक. चलो चलो आंखें बंद कर लो और मालिश का मजा ले लो. तेल मालिश चंपी चंपी असं करून ती आता त्याला नादी लावत त्याच्या डोक्याची तेल मालिश करून देते. आणि त्याला पण आता छान वाटतंय बरं का तेल मालिश जेव्हा ही करून देते. अरे चंपी केल्यावर कोणालाही भारी वाटतं प्रेक्षकांनो. आम्ही पण असा एखादा दिवस चंपीचा ठेवतो. तुम्ही पण ठेवता का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. शक्यतो आपण ज्या दिवशी डोकं धुवायचं असतं ना त्याच्या आदल्या दिवशी चंपी करतो, हो की नाही? तुम्ही करत असाल, मी तर करते बाबा नेहमी. तर असो, आता नंदिनी जीवाची चंपी करत असताना आपल्याला गोड आणि सुंदर गाणं आपल्याला इथे ऐकवलंय. जीवा भलताच खुश होतो आणि काय गोड हसतोय बघा ना. हा जीव थोडा थोडा तुझ्यासाठी झुरतो, हे गाणं त्यांनी आपल्याला ऐकवलंय. आता तेल मालिश झाल्यावर नंदिनी त्याला विचारते, कसं वाटतंय आता जीवा? जीवा म्हणतो, खूप खूप हलकं वाटतंय नंदिनी, खूप छान वाटतंय, शांत वाटतंय बघ. आता नंदिनी म्हणते, तुम्हाला असं हसताना बघून मला पण हलकं वाटतंय. काय मग अशी मालिश कोणी केली होती का तुमची? आता जीवा तिचा हात असा हातात घेतो आणि प्रेमाने लाड तिला म्हणतो, माझ्या आजीनंतर तूच आहेस ग नंदिनी. आणि आजी फक्त केसावरनं माझ्या बोटं फिरवायची, खूप शांत वाटायचं ग तरी सुद्धा, असं बोलतो. आणि त्याला एकदम असं कसं तरी होतं की अरे आपण हिचा हात काय हातात घेतला. दोघांमध्ये थोडा ऑकवर्डनेस आहे ना अजून, त्यामुळे तो आता निघून जातो बोलता बोलता. जीवा गेल्यानंतर नंदिनी स्वतःच्याच मनाशी बोलत म्हणते, जीवा उद्या तुमच्या आजीचा हार सकाळी मला मिळाला ना की तुमच्या नजरेतलं सगळं गिल्ट कमी होणार. जीवा मला आणखीन काही नको, असं ती मनाशीच बोलत असते. आता ती उद्या सकाळी हार घेणार आहे ना त्या येणाऱ्याकडनं, पण तो हार तिला एवढा सहजासहजी मिळणार नाहीये प्रेक्षकांनो. असो, तर आता इथे बघा पार्थ त्याच्या आईशी फोनवर बोलत असतो. कुठेतरी गेल्यात मानिनी ताई बाहेर आणि तो म्हणत असतो, पार्थ ताई सावकाशी आहे, घरचं टेन्शन घेऊ नको. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर मानिनी ताईंना सुट्टी आहे. नंदिनी म्हणते, आईशी बोलत होता का पार्थ? पार्थ म्हणतो, हो ना, आई नाहीये तर घरात करमत नाहीये. नंदिनी म्हणते, हो ना खरंच करमत नाहीये. पार्थ म्हणतो, आई नसली ना की घर सुनं सुनच वाटतं. जीवा तर आधीच गप्पा मारत नाहीये, तो शांत शांत आहे आणि त्यातनं आई पण नाहीये, ही शांतता खायला उठते. नंदिनी म्हणते, काही काळजी करू नका, तुमचे छोटे भैया आता फार काळ शांत राहणार नाहीये. त्यांच्यातला तो पोरकट जीवा बाहेर काढायचा प्रयत्न माझा सुरू आहे, पण आत्ताच ना मी त्यांना मालिश करून झोपवलंय. पार्थ ना आता गंमत करतो बरं का नंदिनीची. आणि काय हो नंदिनी, मालिश करून झोपवलं म्हणजे ते लहान मुलासारखं पावडर पीठ लावून दुपट्यात गुंडाळून झोपवलं का? हा जोक भारी होता पार्थचा. आता नंदिनी म्हणते, काय हो पार्थ तुम्ही माझी गंमत करताय का? अहो मालिश केली म्हणजे तेल मालिश करून दिली मी त्यांची. पार्थ म्हणतो, सॉरी नंदिनी, आय वॉज जस्ट जोकिंग. काय हो काही झालं का, म्हणजे टेन्शन आहे का? तेव्हा नंदिनी म्हणते, हो जरा टेन्शनमध्ये असतात जीवा, करतात थोडी चिडचिड, पण मी ठरवलंय त्यांनी कितीही चिडचिड केली तरी मी हसूनच उत्तर देणार. पार्थ म्हणतो, अरे वा, असं जर असेल नवरा बायकोमध्ये तर भांडणाचे वारे व्हायलाच नको. नंदिनी म्हणते, प्रत्येकाची आपापली पद्धत असते हो पार्थ, तुम्ही नाही का माझ्या बहिणीला समजून घेता छान. पार्थ म्हणतो, काय आहे ना, आपण मोठे आहोत ना, मग शहाण्यासारखं वागावंच लागतं. नंदिनी म्हणते, पण एक सांगू का, आपल्या जोडीदाराचा हा वेडेपणा आहे ना, म्हणूनच अशी मजा येते बघा. सगळेच जर शहाण्यासारखे वागले तर काय गंमत आहे बरं पार्थ, सांगा बरं. खरं आहे प्रेक्षकांनो, जोडीदारामध्ये कोणीतरी एक समंजस असतं आणि कोणीतरी असं बोलसट असतं किंवा कळत नसतं, तेव्हा मजा येते एकमेकांना सांभाळून घेण्याची. हे नंदिनीचं वाक्य खरं आहे. पार्थ म्हणतो, कमाल आहे तुमची नंदिनी, मानलं तुम्हाला. काहीही झालं तरी तुम्ही आमच्या जीवाला खाली पडू देत नाही. एकूणच काय, जीवासोबत तुमची तारेवरची कसरत सुरू आहे. नंदिनी म्हणते पार्थला, नाही पार्थ, जीवा खरं तर तारेवरची कसरत करताय, मन मारून काम करावं लागतंय ना त्यांना. मी तर काय जे करते ते मनापासून करतेय. एनिवे, तुमची पार्टनर काय म्हणते? तिची उद्या महत्वाची परीक्षा आहे ना? पार्थ म्हणतो, हो करतायत त्या मन लावून अभ्यास, त्यांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून मी इकडे येऊन बसलो होतो. काय आहे ना, चांगला फोकसने अभ्यास केलाच पाहिजे त्यांना आयस झालेलं बघायचंय मला. आता तो असं बोलतो आणि स्माइल करतो आणि एपिसोड इथे संपून जातो. आता पुढचा प्रोमो त्यांनी तेच दाखवलाय प्रेक्षकांनो, काल जो दाखवला होता तो. हा पार्थ आता असं लांबून त्या जीवासारखं करतो ना, तेव्हा काव्या अशी हात समोर करते वगैरे वगैरे, आणि नंतर पार्थ आणि नंदिनी आणि काव्या या तिघांचा सीन दाखवलाय.
आता नंदिनी सहज म्हणते, अनिशा आमच्या काव्याची खूप बेस्ट फ्रेंड आहे बरं का. नंदिनी आता परीक्षेसाठी काव्याला ऑल द बेस्ट देते आणि म्हणते, तू आता अनिशालाच नाही सगळ्यांना मागे सोडणार आहेस. आता पार्थही तेच म्हणतो, हो हो तुम्ही नक्की अनिशाला पण मागे सोडाल. मग आता ही नंदिनी अचानक बोलून जाते, अहो अनिशाच नाही जीविकाला सुद्धा. पार्थ म्हणतो, कोण जीविका? आणि काव्य आता घाबरते. काय वाटतं प्रेक्षकांनो? अजूनही मला तरी असं वाटतं की काही सत्यबित्य उघड होणार नाही. नेमकी कथा कुठल्या दिशेला जाते ना ते कळत नाही. जरा कन्फ्युजन होतं आणि गडबड होते नाही. मंडळी, असा होता आजचा हा रविवारचा भाग. तुम्ही ऐकलात, मनापासून सुट्टी असून सुद्धा खूप खूप थँक्यू. एक लाईक करायला विसरू नका. आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा आणि आजचा तुमचा हा रविवार एन्जॉय करा. हॅपी संडे टू ऑल ऑफ यू. भेटूयात उद्या. धन्यवाद.